नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं आणि मेगा नोकर भरती स्थगित कराव्या मागणीसाठी राहुरी शहरामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चा। धामरी बुद्रुक इथे 13 वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घडली घटना। 24 तासांमध्ये पोलिसांनी केला आरोपीला जेरबंद। धरणाचं पाणी शेतीला द्या, अन्यथा पुढाऱ्यांना गावबंदी केली जाईल। पावळमधील ग्रामसभेचा निर्णय। आणि कांद्याला भाव नसल्यानं नेवाशामध्ये शेतकऱ्याकडनं मोफत 1.5 टन कांदा वाटप करून करण्यात आलाय सरकारचा निषेध। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळण्यासाठी तसेच महाराष्ट्रामध्ये होत असलेली मेगा नोकर भरती स्थगित करण्यासाठी 10 डिसेंबर रोजी सकाळी सकल धनगर समाजाच्या वतीनं राहुरी शहरामधनं हजारोंच्या संख्येनं मोर्चा करण्यात आला। तसेच राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर आमरण लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले। एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी तसेच महाराष्ट्रामध्ये होत असलेली मेगा नोकर भरती स्थगित करण्यासाठी 10 डिसेंबर रोजी सकाळी सकल धनगर समाजाच्या वतीनं शहरामधनं हजारोंच्या संख्येनं मोर्चा काढून राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर आमरण लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले। शासनानं धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचा आरक्षण अंमलबजावणी आश्वासन देऊन देखील अद्यापपर्यंत अंमलबजावणी केली नाहीये। त्यामुळे शासनामार्फत होणारी मेगा नोकर भरती करण्यात येऊ नये। धनगर समाजाला आरक्षण देण्याविषयी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन बोलावून धनगर समाजाला आरक्षण देऊनच मेगा नोकर भरती करण्यात यावी या मागणीसाठी 10 डिसेंबर रोजी सकाळी धनगर विद्यार्थी आणि सकल धनगर समाज बांधव राहुरी शहरामधील बिरोबा मंदिर इथे जमा झाले आणि तिथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। यावेळी हजारोंच्या संख्येनं धनगर समाज मोर्चामध्ये सहभागी झाला होता। सदर मोर्चा राहुरी तहसील कार्यालयाच्या समोर येऊन आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। यावेळी धनगर समाजाचे 11 विद्यार्थी या उपोषणाला बसले आहेत। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि आरपीआयचे सुरेंद्र थोरात तसेच नाभिक समाजाचे कार्यकर्ते उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते। यावेळी विजय तमनर, अभिमन्यू बाचकर, अप्पासाहेब तमनर, सौरभ तमनर, पोपट शेंडगे, भारत मतकर, प्रकाश तमनर, विकास थोरात, लहुजी बाचकर, दत्तात्रय खेडेकर, कोंडीराम बाचकर, शरद तमनर, बाबासाहेब वडितके, दत्तात्रय बाचकर, श्रीकांत बाचकर, शंकर तमनर, राहुल बाचकर, सचिन कोपणर, शेखर शिंदे, आदिनाथ भिते, अमोल पांढरे, रवींद्र सोडणर, सौरभ बाचकर आदींसह धनगर समाज मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होता। जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे असा पवित्रा सकल धनगर समाजानं घेतलाय। यावेळी सकल धनगर समाजाच्या वतीनं भाजप सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला। तर भाजप सरकार हे धनगर समाजावरती अन्याय करत आहे।
धनगर समाज कदापिही हे सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते विजय तमनर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान घरोघरी काळी गुढी उभारून मुंडन आंदोलन करून रक्तदान करण्यात येईल आणि त्या रक्ताच्या पिशव्या मुख्यमंत्री साहेबांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे. आज आम्ही धनगर समाजातील सर्व विद्यार्थी मित्र जे MPSC UPSCचा अभ्यास करतात, वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करतात, त्यांच्या समेत तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहोत. याचं एकमेव मुख्य कारण म्हणजे धनगर समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी आत्तापर्यंत झालेली नाही. ती अंमलबजावणी होण्यापर्यंत राज्य सरकारने जी मेगा भरती सुरू केली आहे, तर आमची आज या उपोषणाच्या निमित्ताने राज्य सरकारला एक नम्र विनंती आहे की आपण जी मेगा भरती सुरू केली आहे, ती मेगा भरती ST आरक्षणाच्या सवलतीची अंमलबजावणी होईपर्यंत आपण ती मेगा भरती स्थगित करावी, ही एकमेव मागणी घेऊन आज आम्ही 11 जण येथे उपोषणाला बसले आहोत. त्यामध्ये मी सोडून राहुल पोपट बाचकर, अभिमन्यू बाचकर, सौरभ भानदास तमनर, प्रकाश सावित्रा तमनर, बाचकर लहू दादासाहेब, बाचकर लक्ष्मण विठ्ठल तमनर, विकास रंगनाथ, बाचकर कोंडीराम गवनाथ, बाचकर रामदास विठोबा, उपनर सचिन सोपान, ही 10 विद्यार्थी आहेत. हे वेगवेगळ्या ठिकाणी अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत, परंतु त्यांच्या समेत आज राहुरी तालुक्यातील 400-500 विद्यार्थी बांधव पण या उपोषणासाठी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. परंतु प्रातिनिधिक स्वरूपात 10 विद्यार्थी येथे उपोषणाला बसले आहेत. त्याचं एकमेव मुख्य कारण हेच आहे की सरकारने ही मेगा भरती आरक्षणाच्या सवलती लागूपर्यंत स्थगित करावी. ज्याप्रमाणे या राज्य सरकारने मराठी बांधवांना न्याय देताना तुमचं आरक्षण होईपर्यंत मेगा भरती करणार नाही, आम्ही मराठी बांधवांना जे आरक्षण दिलं आहे त्याचं आम्ही धनगर समाजाच्या वतीने स्वागत करतोय. परंतु त्यांच्याप्रमाणेच आम्ही एक समाज बांधव म्हणून तुमच्याकडे न्याय मागतो की आम्हाला तुम्ही ही मेगा भरती स्थगित करावी आणि आरक्षणाच्या सवलती आम्हाला लागू केल्यानंतर निश्चितपणाने या मेगा भरतीचा लाभ आमच्या विद्यार्थ्याला मिळेल. आज ही मेगा भरती करून आमच्या विद्यार्थ्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी उपोषणास बसलो आहोत. आता उपोषणाचा पहिला दिवस सुरू झाला आहे. उद्यापासून याची तीव्रता वाढत जाणार आहे आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये, वेगवेगळ्या गावामध्ये आणि राज्याच्या सर्व ठिकाणामध्ये या मेगा भरतीसाठी वेगवेगळे आंदोलनं सुरू होणार आहेत. त्यानिमित्ताने आज आम्ही सर्व समाज बांधव या उपोषणाला बसलो आहोत. आज आम्ही इथे उपोषणाला बसलो आहोत. माझे एकच म्हणणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी आमचा धनगर समाज खूप मागासलेला आहे आणि आम्ही जी मेगा भरती होणार आहे, या मेगा भरतीला आम्हाला स्थगिती मिळाली पाहिजे. हे मुख्यमंत्री महोदयांनी हे मराठी समाजाला आरक्षण द्यायचं होतं, तर त्यांनी ही भरतीला स्थगिती दिली होती. तर आम्हाला पण तोच न्याय पाहिजे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही भरती होऊन द्यायची नाही सरकारने, अशीच मी माझी विनंती करतो आणि आमच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशीच मी माझ्या धनगर समाजाच्या वतीने मी सरकारला सांगतो की आम्हाला या उपोषणाला बसलेलो आहे. आमचा इथं जीव गेला तरी चालेल, पण आम्ही इथून उठणार नाही, असं सरकारला आम्ही इशारा देत आहोत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्यामधील कमला नेहरू रुग्णालयामधील रुग्णांना फळांचं वाटप करून पुण्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सदानंद शेट्टी आणि नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी रुग्णालयामधील रुग्णांची विचारपूस देखील केली आहे. काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात देशामध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यात आलाय. दरम्यान यानिमित्त पुण्यामधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सदानंद शेट्टी आणि नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी देखील कमला नेहरू रुग्णालयामधील रुग्णांना मोफत फळं वाटप करून आपली समाजाप्रती असलेली भावना प्रकट केली आहे. यानिमित्त सदानंद शेट्टी, नगरसेविका सुजाता शेट्टी, बुवा नलावडे, अशोक लांडगे, प्रेमाताई शेट्टी, राजू अरोरा, पुरुषोत्तम शेट्टी, अब्रार शेख, सुखदेव शिंदे, शब्बीर शेख, काकासाहेब बोईन आदी मान्यवर इथे उपस्थित होते. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना पुणे शहरातही कसबा मतदारसंघ, कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त फळं वाटण्याचा कार्यक्रमाचा निर्णय सर्व या दोन्ही मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र बसून
माझ्या कार्यालयात निर्णय घेतला आणि फळं वाटपाचा कार्यक्रम करून आशीर्वाद जे पेशंट्स आहेत ज्यांना खरंच फळांची गरज आहे, त्यांना शक्तिवर्धक चालना मिळण्यासाठी 5 प्रकारचे फळं हे प्रत्येक पेशंटला त्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये असेल तेवढ्या पेशंटला देण्याचा कार्यक्रम आयोजित केला. यामुळे पेशंटचा दुवा आशीर्वाद आज सोनिया गांधीजींना लागो, सोनिया गांधीजी दीर्घायुष्य हो, यासाठी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. सुजाता सदानंद शेट्टी, प्रभाग नंबर 16 आहे. आज आदरणीय सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कमलनेर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळ वाटप करण्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे. जो काम गरजेचे आहे, लोकांना त्याचं गरज आहे ते काम करण्याचं आम्ही पती पत्नी दोघंही निश्चित केलेले. त्या अनुसार आम्ही आज रुग्णांना फळ वाटप करून त्यांना खुश करून सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य लाभो असा प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित राहिलेले. सर्व कार्यकर्ता आपल्या वॉर्डचे सर्वांना घेऊन आम्ही हा प्रोग्राम घेतलेला आहे. परत एकदा सर्व सोनिया गांधी यांना मी शुभेच्छा देते वाढदिवसानिमित्त. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. काल झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाचा आज निकाल लागला. यामध्ये भारतीय जनता पार्टीनं जोरदार मुसंडी मारली आहे. 74 पैकी तब्बल 50 जागांवरती त्यांनी आपली आघाडी राखली आहे, तर 40 पेक्षा अधिक जागांवरती विजय मिळवत सत्तेचा मार्ग मोकळा केलाय. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जोरदार मुसंडी मारत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुललं आहे. 74 पैकी तब्बल 50 जागी त्यांनी आपली आघाडी कायम राखत 40 पेक्षा अधिक जागांवरती विजय मिळवलाय. यामध्ये खरी लढत भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी अशीच झाली आहे. आघाडीनं 14 जागी आपली आघाडी कायम ठेवली आहे. शेवटचे निकाल येतील तेव्हा कोण किती जागा जिंकतंय हे स्पष्ट होणार आहे. गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियाच्या माध्यमामधनं असेल किंवा प्रसिद्धी माध्यमाच्या मधनं असेल किंवा राजकीय क्षेत्रामधनं सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा विषय होता धुळे महानगरपालिका निवडणूक. यामध्ये कोणाची युती होणार, कोणाची आघाडी होणार, भाजपचे आमदार अनिल गोटे काय भूमिका घेणार, अशा विविध विषयांचा समावेश होता, ज्याचा खऱ्या अर्थानं आज निकाल लागलाय. कालच संपन्न झालेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाचा आज अखेर निर्णय लागलाय. भारतीय जनता पक्षानं 74 पैकी तब्बल 50 ठिकाणी जोरदार मुसंडी मारलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीनं 14 जागी आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. शिवसेना 2, लोकसंग्राम 1 आणि इतर 7 असे एकंदरीत बलाबल आघाडीने राखले. भारतीय जनता पक्षाचे 40 पेक्षा अधिक उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. ही निवडणूक 19 प्रभागामध्ये लढवली गेली होती, ज्यामध्ये तब्बल 10हून अधिक ठिकाणी भाजपचे पॅनल टू पॅनल उमेदवार विजयी झालेत. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, धुळे. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत.
राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील एका 13 वर्षीय 8वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला अज्ञात कारणासाठी अजय जाधव या तरुणानं पळून नेल्याची घटना 8 डिसेंबर रोजी घडली आहे। या घटनेनं परिसरामध्ये खळबळ उडाली होती। दरम्यान पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपीला पकडून गजाआड केलाय आणि मुलीला नातेवाईकांच्या ताब्यात दिलाय। राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील एका 13 वर्षीय इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या मुलीला कोणत्या तरी अज्ञात कारणासाठी अजय जाधव यानं अपहरण करून पळून नेल्याची घटना 8 डिसेंबर रोजी घडली आहे। या घटनेनं परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली। दरम्यान आरोपीला 24 तासांच्या आत पोलीस पथकानं पकडून गजाआड केलाय। या अपहरण प्रकरणामधील आरोपी अजय विजय जाधव या 22 वर्षीय तरुणानं इयत्ता 8वी मध्ये शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घटना 8 डिसेंबर रोजी घडली होती। पीडित मुलगी ही सकाळी शाळेमध्ये जाते असं सांगून घरामधनं बाहेर पडली होती। ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी आली नाही। याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे करत होते। यावेळी आरोपी अजय जाधव आणि सदर मुलगी ही पांढरी पूल इथे असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार जिल्हा पोलीस प्रमुख रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या आदेशानं आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वागचोरे तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट, हवालदार दिलीप तुपे कोळगे आणि महिला पोलीस कर्मचारी मंजुश्री गुंजाळ आदी पोलीस पथकांना पांढरी पूल इथे 9 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान सापळा लावून आरोपी अजय जाधव याला ताब्यात घेतलाय। यावेळी त्याच्या ताब्यामधून सदर मुलीची सुटका करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय। तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथे इयत्ता 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या 13 वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती। या घटनेमध्ये अजय विजय जाधव या आरोपीने सदर मुलीला पळवून नेले होते। सदर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट हे करीत असताना त्यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की सदर आरोपी हा पांढरी पूल परिसरात आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाट यांनी पोलीस पथक घेऊन पांढरी पूल येथे सापळा लावत सदर आरोपी अजय विजय जाधव वय वर्ष 22 याला ताब्यात घेतले व गजाआड केले। त्याच्या ताब्यात असलेल्या अल्पवयीन मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले। C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीचा खंडोबा इथे मोठ्या उत्साहामध्ये चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झाली आहे। कडेपठार आणि खंडोबा गडावरती पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे। तसेच घरोघरी देखील खंडोबा देवाची घटस्थापना करून भाविक 6 दिवस उपवास करतात। महाराष्ट्राचे आराध्य कुलदैवत म्हणजे जेजुरी इथे मुख्य चंपाषष्ठी उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे। जयाद्री डोंगर माथ्यावरील जुने मूळस्थान कडेपठार इथे आणि नवा खंडोबा गडावरील मंदिरामध्ये मंगलमय आणि भक्तिमय वातावरणामध्ये खंडोबाची घटस्थापना करण्यात आली। श्री भगवान शंकरानं मणिमल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन त्याचा वध केला। या दिवसाची आठवण म्हणून आणि दुष्ट शक्तींचा नाश करून चांगल्या दिवसाची मंगल सुरुवात म्हणून षष्टीचे दिवस हे विजय उत्सवाचे आणि पवित्र दिवस म्हणून चंपाषष्ठी साजरी केली जाते। लोक पारंपरिक रिवाजानुसार खंडोबा देवतेला प्रसन्न करून सुख समृद्धी मागून घेण्याकरता घटस्थापना करून उपासना करतात। या उत्सवाचा प्रारंभ घटस्थापना करून झालाय। कडेपठार मंदिरामध्ये सर्व पुजारी वर्ग, ग्रामस्थ, मानकरी, भाविक भक्त आणि कडेपठार ट्रस्टचे सचिव, कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीमध्ये इथे महापूजा करून घटस्थापना करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आले। या प्रसंगी पुणे भाजपा नगरसेवक माननीय गणेश बिडकर, चंद्रकांत गिरमे यांची उपस्थिती होती। पुजारी वर्गातर्फे धनंजय बारभाई, निलेश बारभाई, अविनाश बारभाई, बालाजी सातभाई, मंदार सातभाई, सचिन सातभाई, गोविंद बेलसरे, महेश मोरे, बाबाजी अशू मोरे आदी इथे उपस्थित होते।
देवस्थान ट्रस्टचे सचिव सदानंद बारभाई, सुनील खोमणे, देवीदास बयास, अगलावे शंकरराव बाळासाहेब झगडे तसेच ग्रामस्थ सचिन खोमणे, संतोष खोमणे, महेश शिंदे, मनोज मोहिते आदी इथे उपस्थित होते। या काळामध्ये नित्यपूजा, महाप्रसाद, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम इथे घेण्यात येतात। याबद्दल चंपाषष्ठी अन्नदान मंडळ आणि कडेपठारचे अध्यक्ष प्रसाद सातभाई यांनी अधिक माहिती दिली आहे। या कार्यक्रमाचं सर्व नियोजन कडेपठार चंपाषष्ठी अन्नदान मंडळ आणि कडेपठार ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। त्याबरोबरच घरोघरी देखील घटस्थापना करून भाविक 6 दिवस उपवास करतात आणि चंपाषष्ठीच्या या मुख्य दिनी कुलधर्म कुलाचार करून याची सांगता केली जाते। त्या 3 दिवशी गावातील जे मानकरी आहेत त्यांचं प्रत्येकाला आपापल्या मानाप्रमाणे मान दिला जातो आणि आम्हाला सहकारी विशिष्ट म्हणजे आमच्या गावातले सगळे खांदेकरी, मानकरी, देवस्थान ट्रस्ट यांचं बहुमूल्य सहकार्य असतं। अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो। कमीत कमी रोज 1000 ते 2000 लोक इथं वरती जेवली जातात, त्यांना महाप्रसाद दिला जातो आणि रोज संध्याकाळी सनई, चौघडा, भजनं, कीर्तन असा इथे कार्यक्रम असतो। आणि आज दुपारी 1:30च्या सुमारास देवाचे गट बसवलेले आहेत। कार्यक्रमाला बहुमूल्य सहकार्य धर्मदायुक्त माननीय श्री देशमुख साहेब तसेच त्यांचे सहकारी जगताप साहेब आणि त्यांचे बाकीचे सर्व कर्मचारी वर्ग यांचं बहुमूल्य आम्हाला सहकार्य असतं। तसेच आम्हाला जेजुरी पोलीस स्टेशन तसेच जेजुरी नगर परिषद तसेच जेजुरीतील ग्रामस्थ मंडळ सर्वांचं आम्हाला बहुमूल्य सहकार्य असतं। देवाचा पंचमी दिवशी नागदेवी म्हणजे देवदिवाळी म्हणजे देवाचा तेल हांडा निघतो, देवाला तेल हळद लावली जाते। ह्या कार्यक्रमाला सर्व मार्तंड देवस्थान, खंडोबा देवतालिंग कडेपठार ट्रस्ट तसेच कडेपठार चंपाषष्ठी अन्नछत्र मंडळ तसेच ग्रामस्थ जेजुरीतील सर्व ग्रामस्थ यांचं आम्हाला बहुमूल्य सहकार, नगरपालिका, पोलीस स्टेशन यांचं बहुमूल्य सहकार्य असतं। विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, जेजुरी। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गाव पातळीवरील बांधण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामासाठी आदर्श गाव जारकरवाडी इथे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं जागेची पाहणी करण्यात आली आहे। राज्य सरकारच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला जाणार आहे। स्मारकासोबतच या परिसरामध्ये ज्ञानदानाच्या हेतूने समाज मंदिराची देखील उभारणी केली जाणार आहे। राज्य शासनाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उभारणी प्रित्यर्थ प्रकल्प योजनेअंतर्गत जारकरवाडी इथे राज्यस्तरीय कमिटीने जारकरवाडी गावाला भेट देऊन स्मारकाच्या जागेची आणि गावाची ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पाहणी केली आहे। ही पाहणी करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने एक राज्यस्तरीय समितीची निर्मिती करण्यात आली। संबंधित समितीने जारकरवाडी गावाला भेट देऊन ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करून उपलब्ध जागेची तांत्रिक तपासणी केली आहे। तसेच या उपक्रमाबाबत गावामधील ग्रामस्थांशी या कमिटीने संवाद साधलाय। या प्रसंगी जारकरवाडी येथील पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमामध्ये या उपक्रमाच्या विषयी प्रोजेक्टरवरती चित्रफित दाखवून माहिती देण्यात आली आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक योजना ही महाराष्ट्र सरकारनं नवीनच अंमलात आणली आहे। राज्यामधील अनेक ग्रामपंचायतींनी या स्मारकाबाबत मागणी केली होती। पुणे जिल्ह्यामधल्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायतीनं याबाबत संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवला होता। या प्रस्तावाला संबंधित विभागानं सकारात्मक प्रतिसाद देत स्मारकाच्या जागेबाबत तांत्रिक बाबी तपासून पाहिल्या आहेत। विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये फक्त जारकरवाडी गावाला ही योजना मंजूर झाली आहे। ही योजना मंजूर होण्यास खासदार डॉक्टर विकास महात्मे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचं सहकार्य लाभलंय, असं जारकरवाडीच्या सरपंच ॲडव्होकेट सौ रुपाली भोजणे यांनी सांगितलंय। माननीय डॉक्टर विकास महात्मे यांच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या योजनेअंतर्गत आणि माननीय सुधीर मुनगंटीवार आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या सहकार्यामुळे आज माझ्या जारकरवाडी या गावामध्ये राज्यस्तरीय कमिटी उपस्थित झाली। तसेच सामाजिक सभागृह बांधकामी ग्रामस्थांशी हसत खेळत चर्चा केली। यावेळी गावातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।
ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उत्साही वातावरणात उपस्थित होत्या. अहिल्यादेवी होळकर यांनी सर्वसमावेशक अशा सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेतला होता. गाव सुधारला तर राज्य सुधरेल आणि राज्य सुधारलं तर देश सुधरेल, त्यांची ही धारणा होती. पण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि चांगले विचार महत्त्वाचे आहेत. बळीराजाला सुगीचे दिवस येण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांनी नेहमीच पुढाकार घेतलाय. शिक्षण मग ते कोणतंही असो ते मिळणं महत्त्वाचं, हा त्यांचा विचार आणि ही प्रेरणा त्यांच्या स्मारकासाठी प्रेरणादायी आहे, असं मत या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. या विचारांचा वसा जारकरवाडी ग्रामस्थांनी जपलाय. या विचारांची प्रेरणा घेऊन जारकरवाडी गाव सर्वार्थानं सर्वांगानं प्रगती साधतंय, अशी भावना जारकरवाडी ग्रामस्थांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीपुढे मांडली आहे. यावेळी उपसरपंच बाळासाहेब ढोबळे, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, माजी सरपंच हरिचंद्र वणवे, राज्यस्तरीय समितीचे अभियंता सौरभ सर, आंबेगाव तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी वर्ग, जारकरवाडी ग्रामपंचायतचे सर्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, जारकरवाडी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, महिला वर्ग, ग्रामस्थ आणि धनगर समाज बांधव इथे मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. रिची बन्ना यांची जागतिक क्षत्रिय संघटनेनं आपले ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे. राजस्थानी संगीत उद्योगामधील रॉकस्टार म्हणून रिची बन्ना यांची ओळख आहे. दरम्यान कंबोडियामध्ये आयोजित सर्व क्षत्रियांच्या संमेलनामध्ये या निर्णयावरती शिक्कामोर्तब करण्यात आलाय. रिची बन्ना हे राजस्थानी संगीत उद्योगामधील आजचे सर्वात प्रसिद्ध नाव. राजस्थानी राजपुतांना संगीतामध्ये वादळ निर्माण करणाऱ्या हिट गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रिची बन्ना यांची जागतिक क्षेत्रीय संघटनेनं आपले ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवड केली आहे. यावर्षी नोव्हेंबरमध्ये जगभरामधील सर्व क्षेत्रियांच्या संमेलनामध्ये त्यांना क्षेत्रीय संघटनेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडण्यावरती शिक्कामोर्तब झालंय. हे संमेलन कंबोडियामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तिथे जगाच्या कानाकोपऱ्यामधनं क्षेत्रीय समाज आपल्या संस्कृतीची चर्चा करण्यासाठी आणि तिचा प्रसार करण्यासाठी एकत्र आला होता. अंकोरवाटचे गव्हर्नर या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित होते आणि हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरलाय. तो उन्होंने बहुत सारी प्रॉपर्टी भी हमको देने का वादा किया जिसपे हम मेडिकल कॉलेज बना सके, हम उस पे बैंक बना सके और भी बहुत सारी चीजें जो हमारा प्लान है वो करेंगे और इंडिया में तो ऑलरेडी चालू है. तो मैंने इसलिए लिखा था क्योंकि उस समय ये हर चीज के बारे में गाने बन रहे थे, पर हमारी जो हिस्ट्री है उसको बताने के लिए कुछ नहीं बना था अभी तक. तो मैंने सोचा क्यों ना ये बनाया जाए. और अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पतंगाच्या चायनीज मांजावरती बंदी असून देखील सर्रासपणे या मांजाचा वापर केला जातोय. कारंजामध्ये वेदांत फुरसुले हा 13 वर्षीय विद्यार्थी शाळेमध्ये रुबेल्याची लस घेण्यासाठी सायकलवरून जात असताना पतंगाचा मांजा त्याच्या गालाला लागून तो जखमी झालाय. तो मांजा जर गळ्याला लागला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. दरम्यान पोलीस यंत्रणेनं वारंवार होणाऱ्या या घटनांकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. कारंजा येथील जेडी चौरे विद्या मंदिरचा वेदांत सचिन फुरसुले हा 8वी इयत्तेमधील विद्यार्थी रुबेला लस घेण्यासाठी 8 डिसेंबर रोजी सकाळी शाळेमध्ये जात असताना पतंगाच्या मांजामुळे गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रत्नप्रभा मेहता शाळेजवळ घडली आहे. गुरु मंदिराच्या जवळ राहणारे सचिन फुरसुले यांचा चिरंजीव हा रुबेला लस घेण्यासाठी 8 डिसेंबर रोजी सकाळच्या दरम्यान शाळेमध्ये सायकलवरून जात होता. त्यावेळी त्याच्या गालावरती मांजा लागून तो जखमी झालाय. तो मांजा गळ्यावरती जर लागला असता तर मोठी घटना घडली असती. दरम्यान शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मांजा रस्त्याने लटकलेले असतात, त्यामुळे कितीतरी पक्ष्यांचे प्राण जात आहेत. लहान आणि मोठ्यांना सुद्धा या मांजामुळे जखमी व्हावं लागतंय. याकडे पोलीस विभागानं लक्ष द्यावं अशी मागणी आता करण्यात येते. वेदांतवरती अमरावती येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान आता त्याची तब्येत बरी आहे अशी माहिती वडील सचिन फुरसुले यांनी दिली आहे. काल दिनांक 8/12/2018 रोजी सकाळी माझा मुलगा चिरंजीव वेदांत हा शाळेमध्ये जात असताना रुबेला लस घेण्याकरिता निघाला असता शाळेमध्ये गुरुमंदिर चौकामध्ये पतंगीचा मांजा आडवा आल्यामुळे त्याच्या गालाला
फार मोठा चिरा पडला व त्यामुळे त्याला अमरावती येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकरिता त्याला मी स्वतः नेले। या मांज्यामुळे माझ्या मुलाला फार मोठ्या याच्यातून तो वाचला आहे। तरी कृपया अशा मांज्या बंदी असलेल्या मांज्यावर पोलीस स्टेशनने कारंजा येथील कारवाई करून पुढील होणाऱ्या लोकांच्या प्राणाची हे करावी असे मी। प्रकाश साडे C24 तास वाशिम। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये सध्या दुष्काळाचं तीव्र सावट आहे। टँकरद्वारे सध्या इथे पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र तो अपुरा पडतोय। त्यामुळे पाबळ इथे यावरती विचारविनिमय करण्यासाठी ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये डिंबे आणि चासकमान कालव्यामधील पाणी शेतीसाठी देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्यात येईल आणि पुढील काळामध्ये इथे पुढाऱ्यांना फिरू दिलं जाणार नाही असा इशारा देण्यात आलाय। सध्या शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दुष्काळानं तीव्र स्वरूप धारण केलंय। पिण्याची आणि चाऱ्याची उग्र समस्या निर्माण झाली आहे। पाबळ गावामध्ये सध्या 4 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे। प्रत्येक टँकरला फक्त 2 फेऱ्या देण्यात आल्या आहेत। मात्र पाबळ गावाची लोकसंख्या 15,000 आहे। ही लोकसंख्या लक्षात घेता तसेच जनावरांची संख्या लक्षात घेता हे पाणी अपुरं पडतंय। मात्र प्रशासन इतकं ढिम्म आहे की लोकांमध्ये आता असंतोष फडकतोय। पिण्याच्या पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी ग्रामस्थ वनवन फिरतायत। या पार्श्वभूमीवर विचारविनिमय करण्यासाठी पाबळ इथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। ग्रामसभेला केंदूर, धामारी, खैरेनगर इत्यादी दुष्काळग्रस्त गावाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। या गावांच्या दक्षिण उत्तर बाजूनं अनुक्रमे चाकसमान आणि डिंबे कालव्याचं पाणी अगदी जवळून वाहतं। मात्र येथील 10-12 गावांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे। सतत टंचाईग्रस्त असलेल्या या गावांच्या शेतीला पाणी पुरवठा करावा अशी येथील शेतकऱ्यांची सततची मागणी आहे। मात्र लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करतायत। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आम्हाला या कालव्याचं पाणी न दिल्यास पुढील काळामध्ये पुढाऱ्यांना या 10-12 गावांमधनं फिरू देणार नाही आणि निवडणुकीवरती देखील बहिष्कार घालू असा खणखणीत इशारा दिलाय। पोपट चौधरी, पाबळगावचा रहिवासी। माझा जन्म झाल्यापासून या गावात हा दुष्काळ चालू आहे। टिटवाडी बंधारा यांनी बुजवलेला आहे। आता फक्त बंधारा पाऊस न पडल्यामुळे कोरडा पडलेला आहे। पाबळच्या दोन्ही बाजूनी 4-4 किलोमीटरवरून कॅनॉल चाललेला आहे। एका बाजूनी डिंब्याचा कॅनॉल चालला आहे, दुसऱ्या बाजूनी चासकामाचा कॅनॉल चालला आहे। वेळोवेळी इथून पाठीमागे 10 वर्ष यांनी या पाबळ गावात येऊन या दोन्ही लोकनेत्यांनी वेळोवेळी हे सांगितलंय तर तुम्हाला पाणी दिलं जाईल, कलमडीचं दिलं जाईल, चासकामाचं दिलं जाईल, डिंब्याचं दिलं जाईल, पण आतापर्यंत काही पाणी दिलेलं नाही आहे। पाबळ ग्रामस्थांपैकी काहीच लोकांना हाताशी धरून त्याचा सर्वे वगैरे याची दिशाभूल करून पाणी देण्याचं ते कुठंतरी
हे करतात, वापर करून घेऊन खंडित करतात. परंतु आज माझी अशी मागणी आहे का आपल्याला त्याचा सर्वे करण्याची गरज नाही आहे. कारण मी जर शिक्षित असतो तर मी आज अभियंता असतो. कारण मला त्याची गरज नाही. सरकारकडे सगळी काही यंत्रणा आहे. आमचा एकच मुद्दा आहे का आम्हाला पाणी पाहिजे. बाकी दुसरं आम्हाला काही माहीत नाही आहे. की राहिलेली जी 6-7 गावं आहे त्याला गावांना पाणी मिळावं ही आमची अपेक्षा आहे. त्यांना आम्ही 1 महिन्याची मुदत देणार आहोत. वेळोवेळी ह्या 5-6-7 का 10-12 गावांमध्ये जाऊन ग्रामसभा घेणार आहे. त्या ग्रामसभेचे सर्व ठराव घेणार आहेत आणि ते ठराव या नेत्यांना देणार आहेत आणि त्यांना 1 महिन्याची मुदत देणार आहे. आणि त्या मुदतीत जर ते जागे झाले नाही तर पुढचं पाऊल आम्ही इलेक्शनचं बहिष्कार वगैरे असं काही वेगळं एकत्र येऊन ठरवणार आहे. हे दुष्काळी गाव झाल्यामुळं आणि पाबळच्या दोन्ही कडेनं पाटाचं पाणी जात असल्यामुळं पण पाबळला पाणी नसल्यामुळं पाबळ हे गाव आता उजाड झालेलं आहे. आणि आता क्रांतीची ज्योत पेटलेली आहे. संपूर्ण पाबळ आणि केंदूर परिसरातील सर्व तरुण एकत्रित येऊन हे जो परिसरामध्ये हे जे आमच्या परिसराचे जे नेते मंडळी आहेत हे लोकांची दिशाभूल करून पाणी येईन असं म्हणतायत, पण पाणी येत नाही आहे. त्यामुळं मी जरी तालुका प्रमुख असलो आणि खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या फार जवळचा जरी असलो तरीही गावाच्या बाजूनी मी पहिल्यांदा गावाच्या लोकांचा, समाजाचा आणि नंतरच मी शिवाजीराव आढळराव पाटील किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. मी पहिल्यांदा माझं गावाचं हित पाहिजे आणि नंतर त्यांचं. मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असू किंवा कोणत्याही कार्यक्रम असू यामध्ये या गाव नेत्यांना आम्ही गावबंदी, जर आमचं पाण्याचं काम झालं नाही तर गावबंदी केल्याशिवाय आणि समाजाच्या मदतीने मी समाजाबरोबर राहील आणि इतरांना किंवा गाव नेत्यांना गावबंदी करू अशा प्रकारचा धमकीवाजा इशारा आम्ही या परिसरातील सर्व तरुण मंडळ एकत्रित येऊन देत आहे. केंदूरहून गोविंद साकोरे पाबळमध्ये या ठिकाणी मोठी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि त्या ग्रामसभेमध्ये या ठिकाणी केंदूरच्या सर्व ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी या सभेमध्ये सहभाग घेतला. थिटवाडी बंधाऱ्यामध्ये एकमेव पाणी आलं पाहिजे हा सगळ्यांचा या ठिकाणी एकच नारा या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिला आणि सर्व शेतकरी या ठिकाणी आजच्या या ग्रामसभेमध्ये संघटित झालेले आहेत आणि सर्वांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता थिटवाडी बंधाऱ्यामध्ये या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आलं पाहिजे ही भावना सगळ्यांची या ठिकाणी व्यक्त झालेली आहे आणि सगळ्यांनी या थिटवाडी बंधाऱ्यामध्ये पाणी येण्यासाठी या पुढीलच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करून या भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकवटलेला आहे. पंचायत सदस्य पाबळ आज आमच्या गावामध्ये पाबळ आणि परिसरातील सगळे सरपंच पदाधिकारी आणि पाबळचे सगळे पदाधिकारी यांची एक ग्रामसभा झाली. ग्रामसभेत एक विषय महत्त्वाचा अशा चर्चेला जातोय आमच्या की गेली अनेक वर्ष आमचे वडीलधारे पूर्वज आजपर्यंत मतदान करत आलेत, मतदान होत आले, इथून पुढे आमच्या पिढ्या मतदान करत राहणार आहे. परंतु आजूबाजूला पाहता आमच्या 4 किलोमीटरवर पाणी असं थैथै नाचत असते आणि आम्हाला इथं आता प्यायची पाण्याची सुद्धा भ्रांत आहे. हाच आम्ही आता त्याच्यामुळं आमचं असं ठरलं आहे आता सध्या की आम्ही जर ह्या आमच्या ज्यांना आपण आपले नेते समजतो आमदार आणि खासदार त्यांना पूर्वसूचना आम्ही अशी देतोय की येणाऱ्या काळात आम्हाला दीर्घकालीन पाण्याच्या योजनेसंदर्भात जर तुम्ही काही ठोस कार्यवाही नाही केली तर आम्ही सर्वानुमते की आजूबाजूची सगळी 10-12 गावं पूर्ण मतदानावर बहिष्कार घालणार आहे आणि सर्व पुढाऱ्यांना गावबंदी सुद्धा करणार आहे. सामान्य जनतेचा हा प्रश्न इतकाच आहे, पाणी कसं येणार ते आम्ही अभियंता नाही किंवा आम्हाला तो सर्वे करायची गरज नाही. आमची मागणी फक्त पाणी आणि पाणी, आम्हाला पाणी पाहिजे आणि ह्या मागणीवर आम्ही ठाम आहोत आणि ह्या मागणीसाठी आम्ही कुठल्याही दराला तर नाही जायला तयार आहे. सुनील पिंगळे, C24 तास, पाबळ. सोन रूपम जेम्स अँड ज्वेलर्सच्या 5व्या आणि पुण्यामधील पहिल्या दालनाचं मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलंय. पुण्यामधील लक्ष्मी रोडवरील या शाखेला खास पुणेकरांसाठी सुरुवात करण्यात आली आहे. श्री दिलीप कुमार साबू यांच्या हस्ते या दालनाचं उद्घाटन संपन्न झालंय. यावेळी उद्घाटन सोहळ्यानिमित्त देण्यात आलेल्या विशेष सवलतीमुळे ग्राहकांनी देखील खरेदीचा मनमुराद आनंद लुटलाय. सोन रूपम जेम्स अँड ज्वेलर्सच्या 5व्या आणि पुण्यामधील पहिल्या दालनाचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलंय. पुण्यामधील लक्ष्मी रोडवरील या दालनाचं उद्घाटन श्री दिलीप कुमार साबू यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. विकास सिंग, आशिष मिश्रा आणि प्रवीण सिंग यांच्या मेहनतीनं सोन रूपमच्या दादर, कल्याण, औरंगाबाद आणि अमरावती नंतर खास पुणेकरांसाठी पुण्याच्या लक्ष्मी रोडवरील शाखेला सुरुवात करण्यात आली आहे. उद्घाटनाच्या दिवसापासूनच नवीन दालनामध्ये पुणेकर ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली.
ग्राहकांना उद्घाटन सोहळ्यानिमित्त देण्यात आलेल्या विशेष सवलतीमुळे ग्राहकांनी इथे खरेदीचा प्रचंड आनंद लुटलाय। सोनरूपम ज्वेल्स अँड ज्वेलर्स हे गेल्या 20 वर्षांपासून महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये आपली सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झाले आहेत। त्यांचे मोहक डिझाईन्स आणि योग्य दरामुळे संपूर्ण राज्यामध्ये सोनरूपमची पसंती आणि मागणी वाढली आहे। सोनरूपम जेम्स अँड ज्वेलर्सच्या 5व्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेल्या अनेक मान्यवर व्यक्तींनी यावेळी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच सोनरूपम हे नक्कीच पुणेकरांच्या पसंतीस उतरेल अशा सदिच्छा देखील व्यक्त केल्यात। ये जो 3 पार्टनर है ये बहुत ही डिवोटेड है और अपने कर्म को यज्ञ समझ के करता है और बहुत ऑनेस्ट है और ये लोग बहुत तरक्की करेंगे आने वाले भविष्य में। मेरा नाम प्रवीण सिंह है और आज पूना में हमारा जो सोनरूपम जो कि 5th शोरूम हमारा आज ओपनिंग हो रही है। माननीय हमारे सर श्री दिलीप कुमार साबू जो हमारे आज उद्घाटन करने के लिए इनको स्पेशली हमने बुलाया गया है औरंगाबाद से। और सोनरूपम आज पूना में ओपनिंग आज पूना में आने के बाद बहुत अच्छा फील हो रहा है क्योंकि यहाँ का जो माहौल है, हमारे और भी सब जगह ब्रांचेस हैं जैसे मुंबई, दादर, अमरावती, पर मुंबई की पब्लिक और अदर जितने भी जैसे औरंगाबाद हो गया, अमरावती हो गया, वहाँ से बिल्कुल यहाँ की पब्लिक हटके है। जहाँ की ज्वेलरी की डिज़ाइंस हर एक चीज़ में जैसे पब्लिक यहाँ पे एक ज्वेलरी में बहुत ज़्यादा इंटरेस्ट लेती है। तो अच्छा लग रहा है कि बस जितने भी हमारी पब्लिक है उनसे गुजारिश है कि उनका साथ अगर बना रहेगा हमारा तो उनकी वजह से और भी आगे जाना चाहिए सोनरूपम। जैसे गोल्ड प्लेटेड ज्वेलरी हमारी फॉर्मिंग ज्वेलरी है, इसमें 1 ग्राम 2 ग्राम 500 मिली ऐसे अलग अलग वैरायटी की प्लेटेड ज्वेलरी आती है कॉपर बेस पे। तो रियल गोल्ड जैसा कॉन्सेप्ट नहीं है अपना, लेकिन रियल गोल्ड से कम नहीं है। हमारे पास ज्वेलरी में आपको सारी वैरायटी मिलेगी, मंगलसूत्र, बैंगल्स, नेकलेस, रानी हार, एडी के सारे सेट, पोल की, कुंदन सेट, मतलब वैरायटीज़ में बहुत सारी है। मंगलसूत्र में ओनली हमारे पास 2000 से ज़्यादा डिजाइन है जो आज यहाँ पे मोस्टली बड़े बड़े ज्वेलर्स हैं उनके पास इतनी वैरायटी नहीं मिलेगी आपको। एक बार हमारे शोरूम में देखेंगे पूरा तो कम से कम 2000 से ज़्यादा की वैराइटीज़ है। अपने पास बैंगल्स में जाएंगे, बैंगल्स में कम से कम 800-700 डिज़ाइन है। तो वैरायटी के मामले में हमारे पास आपको बहुत सारी चीज़ें मिलेगी। टेम्पल ज्वेलरी जो यहाँ पे एक मैट गोल्ड फिनिश आती है, पुणे में बहुत ज़्यादा चलता है, तो इसकी एक पूरी यूनिक सेक्शन है हमारे पास। पूरे पुणे से आपको हट के कुछ अलग चीज़ें मिलेंगी। सोनरूपम एक ऐसा ब्रांड है जो डिज़ाइन के मामले में आप बोल नहीं सकते हो। जो भी हो गया आपका PNG हो गया, चंदू हो गया और रांका ज्वेलर्स हो गया, आप अगर डिज़ाइन के मामले में जाते हो तो हमारे शोरूम पे कस्टमर अगर एंट्री मारेगा तो कस्टमर बिना कोई मतलब परचेस के बाहर नहीं जा सकता है। बिना मतलब कस्टमर कुछ ना कुछ तो डिज़ाइन को परचेस होगी। आप अगर रियल गोल्ड में जाओगे तो आपको इतनी सारी वैरायटी रियल गोल्ड में नहीं मिलेगी, ये नामुमकिन है। कस्टमर रियल गोल्ड में जाएगा, इसमें कितनी वैरायटी रहेगी, 8 वैरायटी, 10 वैरायटी, 12 वैरायटी, मैक्सिमम 20 वैरायटी। हमारे पास आप मंगलसूत्र डिपार्टमेंट देखोगे तो अराउंड कुल 600 वैरायटीज ओनली फॉर मंगलसूत्र की है। इसमें आ गया गोल्ड प्लेटिंग आ गया, टेम्पल ज्वेलरी आ गया, मैट फिनिशिंग आ गया, कुंदन आ गया, डायमंड आ गया। इससे कहूँगा 600 से 700 वैरायटी हम लोग को डायमंड ज्वेलरी ओनली। तो कस्टमर को हम लोग इतनी ज़्यादा वैरायटी दे रहे हैं ना, आप पूरा पूना लक्ष्मी रोड पे आप चेक करोगे इतनी वैरायटी कहाँ है जितना सोनरूपम कस्टमर को वैरायटी दे रहे हैं। सोनरूपम को ज़्यादा न्यूली कंपनी है, बस 20 महीने हुए हैं हम लोग को, लेकिन 20 महीने में इतना बड़ा अचीवमेंट पाना ये सबके बस की बात नहीं है। हम लोग ये हमारी मतलब तरक्की बोलेंगे, मतलब बहुत बड़ा अचीवमेंट है। हमारी हार्ड वर्किंग और हमारे एम्प्लॉय का सहयोग जो हमको मिल रहा है सोनरूपम को, इसलिए हम लोग बहुत ज़्यादा ग्रोथ कर लिए, क्योंकि 20 महीने को इतना ज़्यादा ग्रोथ नहीं करता है। ये हमारा 5वां शोरूम है और आप इमिटेशन मार्केट में देखोगे तो इतना बड़ा आउटलेट लेके कोई बंदा नहीं बैठता है। कोई भी बड़ी ब्रांड होगी, स्वर्ग हो गया, सोनचाफा हो गया, इतना बड़ा आउटलेट है कि कोई नहीं बैठ पाता है। फ्यूचर सर हमारा पिंपरी का प्लानिंग ओनली, पुणे के अंदर बस एक ही शोरूम प्लानिंग है, पिंपरी ओनली। और इसके बाद हम लोग नागपुर की प्लानिंग कर रहे हैं। नागपुर ऑलमोस्ट मतलब पाइपलाइन पे ही हमारा शोरूम है। छान आहे, सुंदर आहे आणि आजच ओपनिंग झालं आहे, मस्तच आहे शोरूम। म्हणजे डिझाईन सगळ्या नवीन दिसत आहेत, फ्रेश पण वाटतं आहे, खूपच छान वाटतं आहे। जरा बघितलं, आम्ही पण बघितलं जरा गळ्यातलं। क्वालिटीज़ है एंड वैरायटीज़ भी है, आप आके देख सकते हो चाहिए तो। एंड बैंगल्स में भी वैरायटीज़ है, मंगलसूत्र लेडीज़ को बहुत शौक होता है गोल्ड का पहनने के लिए, तो यू कैन जस्ट विजिट एंड चेक इट आउट।
इट्स रियली गुड। मुझे तो डायमंड सेट्स मतलब डायमंड ईयरिंग्स की कलेक्शन अच्छी है यहाँ पे, प्राइस भी रीजनेबल है एंड शाइन भी ज़्यादा होता है, तो इट्स रियली गुड, यू शुड चेक इट आउट। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। किनवट तालुक्यातील उणकेश्वर इथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 143वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। दरम्यान यावेळी विविध देखाव्यांनी शहरामधून भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली। किनवट तालुक्यातील उणकेश्वर इथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची 143वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे। यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून हार अर्पण करण्यात आले। या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आर्णी मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम, माजी आमदार भीमराव केराम, डॉक्टर हेमराज उईके, राजेंद्रजी मरसकोल्हे, कविताजी मडावी, कुसुमताई आलाम, जिल्हा परिषद सदस्य मधुकर बाबा राठोड, सरपंच सौ वैशाली गेडाम, ग्रामसेवक जयप्रकाश फरसे यांच्यासह आदिवासी बांधव, नागरिक, महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली आहेत आणि सकाळी 10 वाजता उणकेश्वर गावामध्ये विविध देखाव्यांना मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये आदिवासी पोशाखामध्ये नृत्य सादर करण्यात आलं। मिरवणुकीमध्ये शेकडो आदिवासी बांधव, नागरिक, महिला मोठ्या संख्येने हजर होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष गणपत धुर्वे, उपाध्यक्ष शंकर धुर्वे, सचिन नामदेव धुर्वे, कोषाध्यक्ष पुंडलिक गेडाम यांनी अधिक परिश्रम घेतले आहेत। मजहर शेख, C24 तास, नांदेड। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे सरकारचा निषेध म्हणून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आठवडे बाजारामध्ये मोफत कांद्याचं वाटप केलंय। तसेच मुख्यमंत्र्यांच्या निधीसाठी दानपेटी तयार करून या दानपेटीमध्ये दान करावं असं आवाहन नागरिकांना केलंय। यावेळी मोफत कांदा वाटपाच्या ठिकाणी कांदा घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। तसेच आपल्या इच्छेनुसार नागरिकांनी 2 रुपये, 5 रुपये असा निधी दानपेटीमध्ये टाकला आहे। दुष्काळाच्या संकटाने चिंताग्रस्त झालेला शेतकरी आता कांद्याचे दर पडल्यामुळे खचलाय। भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये धोरणं राबवली जात आहेत। या धोरणांचं अभिनंदन करत नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नागरिकांनी तब्बल 1.5 टन कांदा मोफत वाटून निषेध केलाय। कांदा मोफत मिळतोय म्हटल्यावरती आठवडे बाजारामध्ये आलेल्या नागरिकांनी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तो कांदा घेण्यासाठी एकच गर्दी केली। यावेळी शेतकरी बांधवांना गेल्या 4 वर्षांपासून त्यांना त्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळतोय, त्यामुळे आम्ही शेतकरी बांधव आपल्यावरती खुश आहोत। त्यानिमित्त माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे जाहीर अभिनंदन असा फलक एका रिक्षाला बांधून पुणतगाव येथील पोपटराव वाकचौरे या शेतकऱ्यानं नेवासा येथील मुख्य रस्त्यावरती मोफत कांदा वाटप केलाय।
पोपटराव वाकचौरे या शेतकऱ्यांना नेवासा येथील रविवारच्या आठवडे बाजारामध्ये कांद्याच्या 30 गोण्या मोफत वाटल्या आहेत। यावेळी कांदा घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। दरम्यान अर्ध्या तासामध्येच हा 30 गोण्या कांदा संपून गेला। मी पोपटराव एकनाथ वाकचौरे, पुणतगाव तालुका नेवासा। मी 2 एकर कांदे लावले, शेड लावून ठेवलेलं होतं उन्हाळ्यात, आणि आता जर कांद्याचे भाव घडघडलेले, रुपयाने जर काही कांदा जात असेल तर त्याच्यापेक्षा फुकट वाटलेलं काय बरं आहे। अहो, सरकारने सगळे शेतकरी मातीत घातलेले आहेत आणि दुधाचे भाव 18 रुपये लिटर आणि 20 रुपयांनी बाटली घ्यावं लागते। शेतकरी त्याच्यापेक्षा वाटलेलं काय फुकट हे। आज खताचे काय भाव आहेत, 1300-1200 रुपयाला गोणे घ्यावं लागत आहेत। परवडत नाही ना शेतकऱ्याला, त्याच्यापेक्षा फुकट कांदे वाटू दे ना। काय फरक होतं? या शेतकऱ्याला कमी पडलं असं ना सरकारला, तर याला हे फुकट मदत आमची। शेतकरी या नात्याने मी असं सांगेल, कांद्याचं बी जर घ्यायला गेलं आपण तर 1 एकरासाठी कमीत कमी 5,000 रुपये खर्च येतो। कांदा लागवडीसाठी 8,000 रुपये खर्च येतो। एकूण 13,000 रुपये खत, खुरपणी, पाणी हे सारे कमीत कमी 50,000 रुपये खर्च येतो। आज रोजी जर आपण 1 रुपये किलोने जर कांदा विकला तर फक्त आपल्याला कांद्याचं मार्केटला गोण्या भरून कांदे आणणे इतपत सुद्धा खर्च निघत नाही। त्यामुळे शेतकऱ्याच्या मनात ही एक चीड निर्माण झालेली आहे। शेतकऱ्याविषयी, शासनाविषयी शेतकऱ्याच्या मनात ही फार मोठी चीड निर्माण झालेली आहे आणि भविष्यात त्यांनी कांद्याचे दर जरी वाढवले तरी ह्या चिडीपोटी, रोषापोटी तरी पुन्हा परत हा कांदा बाजारात आणून परत मोफत देण्यात येईल। प्रथमतः या भाजप सरकारचा, या फडणवीस सरकारचा जाहीरपणे निषेध करतो। त्यांनी शेतकऱ्यावर फुकट कांदा विकण्याची वेळ आणलेली आहे। परिस्थिती बघा, इथले शेतकरी आमचे पुणतगावचे नेवासा तालुक्यातले पोपटराव वाकचौरे म्हणून, त्यांनी अक्षरशः आज कांद्याचा भाव बघून, 1 रुपये किलोचा भाव बघून त्यांनी असा निर्णय घेतला की हा 1 रुपये किलोने कांदा देण्यापेक्षा या गोरगरीब जनतेला फुकट कांदा देऊ, आणि जो कोणी स्वखुशीने पैसे देईल त्याची एक दानपेटी तयार केलेली आहे, आणि त्या दानपेटीमध्ये जो निधी जमा होईल तो सुद्धा ते स्वतःसाठी ठेवणार नाही। मुख्यमंत्री निधीसाठी ते दान करू इच्छितात, जेणेकरून मुख्यमंत्री तो निधी त्यांच्या पक्षासाठी वापरतील, जनतेला वाटायला वापरतील आणि परत इलेक्शनला निवडून येतील, एवढी भावना आहे या लोकांची। परंतु या सरकार शेतकऱ्याचं कैवारी नसून हे शेतकऱ्याचं मारेकरी ठरलेलं आहे। मी या भाजप सरकारचा, फडणवीस सरकारचा जाहीरपणे निषेध व्यक्त करतो आणि या शेतकऱ्यांना मी जाहीरपणे पाठिंबा देतो, एवढी ग्वाही देतो। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं वारजे येथील ज्ञानेश्वरी उद्यानामध्ये सीएम चषक नावानं होणाऱ्या स्पर्धेअंतर्गत इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेचे संयोजन भाजपचे स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी केलं होतं। यामध्ये तब्बल 3000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय। सीएम चषक नावानं होणाऱ्या स्पर्धेअंतर्गत इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं वारजे येथील ज्ञानेश्वरी उद्यान इथे घेण्यात आलं। त्याचे संयोजन भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी केलं होतं। ही स्पर्धा खास विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये तब्बल 3000 स्पर्धक अबालवृद्धांनी सहभाग नोंदवलाय। या प्रसंगी खासदार अमरजी सावळे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, शहराध्यक्ष योगेशदादा गोगावले, सुशील मेंगडे, नगरसेविका वृषाली चौधरी, मंजुश्री खर्डेकर, अरुण राजवाडे, सचिन मोरे यांच्यासह भाजप आणि युवा मोर्चा पुणे शहर पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या ठिकाणी या भागातील सर्व शाळांतील मुली, छोटे मुलं सर्व या ठिकाणी या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। त्यामध्ये सहभागी असलेले सर्व शिक्षक सहभागी झालेले, त्याचप्रमाणे पालक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले, आणि या गार्डनमध्ये ज्यांनी हे गार्डन डेव्हलप केलं ते माजी नगरसेवक किरण बारटक्केंनी, आणि त्याचा उपयोग मी आज या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी मी पाहतो की अतिशय चांगल्या प्रकारे या चित्रकलेचं आयोजन केलेलं आहे, आणि बसण्यासाठी सुद्धा मुलांना चांगली जागा होती, आणि मुलं ज्या पद्धतीने या ठिकाणी चित्रकलेचं चित्र रेखाटत आहेत, एक मनाला आनंद वाटतो। आणि प्रत्येकाने जसा ड्रेस कोडमध्ये यावं तसं शाळेच्या ड्रेसमध्ये आल्यानंतर
एक वेगळी शिस्त मला या ठिकाणी सर्व शाळेतून पाहायला भेटलेली आहे आणि मुलं त्यांच्या चित्रांमध्ये चित्र काढण्यामध्ये इतकी दंग झालेली आहे की मला हे वातावरण पाहिल्यानंतर मला खरं मनापासून आनंद वाटला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये CM चषक या माध्यमातून क्रीडा महोत्सव या ठिकाणी होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्याच्यामध्ये खेळले जात आहे आणि त्याचंच आजचं निमित्त आपण पाहतो की या ठिकाणी इंद्रधनुष्य या नावाने चित्रकला स्पर्धेचं आयोजन सचिन दांगट त्याचप्रमाणे या भागातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी केलेला आहे. मी एका वेगळ्या अर्थाने स्वच्छ भारत अभियानाचा हा झालेला सामाजिक आविष्कार मानतो. याचं कारण असं की 2014 साली मोदीजी सत्तेत आल्यानंतर त्यांनी काही मूलभूत प्रश्नांना हात लावलेला आहे. त्याच्यातला पहिला प्रश्न जो असेल की स्वच्छ भारताची संकल्पना ही खरं तर महात्मा गांधीजींनी मांडली होती आणि महात्मा गांधीजींनंतर शासकीय पातळीवरती पूर्ण देशभर ही चळवळ स्वरूपामध्ये आणण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं आणि त्याचा एका वेगळ्या अर्थाने परिणाम स्वरूप सर्वसामान्य लहान मुलांमध्ये देखील ती भावना आज शाळांमध्ये जी शिकवण दिली जाते, जो संस्कार केला जातो, त्या संस्कारातून स्वच्छ भारत अभियानाची असलेली कल्पना ही पूर्णपणे आणि समाज जीवनाच्या मनामध्ये हृदयामध्ये बसलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण चित्रकला किंवा कुठली कला ही ज्यावेळेला व्यक्त होते त्यावेळेला ती मनाने घ्यावी लागते. मनात असलेला विषयच गाण्याच्या मार्फत असेल, चित्रकलेच्या माध्यमातून असेल, व्यक्त होत असतो असं मी आपल्याला मोकळेपणाने सांगू इच्छितो. धन्यवाद. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 288 मतदारसंघामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा अण्णांनी ज्यांचा उल्लेख केला त्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे प्रदेश आमदार आदरणीय भीमराव अण्णा तापकीर आमचे मार्गदर्शक यांचा विशेष आभार व्यक्त करतो की अण्णा आपण ही स्पर्धा घेण्याची संधी आम्हाला वारजे विभागाला आम्हाला या ठिकाणी दिली. आज इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा जी आहे त्याच्यात वारजे भागातल्या आमच्या अनेक शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत. आज किमान आम्ही 2,500 विद्यार्थी या ठिकाणी संस्थांचे आहेत. त्यांची आमच्याकडे अधिकृत यादी आहे. 3,000 आणलेल्या पेपरपैकी 2,500 ते 2600-2700 पेपर या ठिकाणी आमच्याकडनं विद्यार्थ्यांना दिले गेलेले आहेत. त्या सर्व शाळांचं मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो. आदरणीय CM साहेबांच्या या संकल्पनेला आणि अण्णांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे. वारजेतील सर्व शाळांनी ज्या या संस्थांनी ज्या या ठिकाणी सहभाग घेतला त्या सर्वांचं मी आपल्या चॅनलच्याद्वारे त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. अमोल उदमाले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. ST प्रवर्गात आरक्षण मिळावं आणि मेगा नोकर भरती स्थगित कराव्या मागणीसाठी राहुरी शहरामध्ये सकल धनगर समाजाच्या वतीनं काढण्यात आलाय मोर्चा. दामरी बुद्रुक इथे 13 वर्षीय मुलीला पळवून नेल्याची घडली घटना. 24 तासांमध्ये पोलिसांनी केला आरोपीला जेरबंद. धरणाचं पाणी शेतीला द्या अन्यथा पुढाऱ्यांना गावबंदी केली जाईल. पावळमधील ग्रामसभेचा निर्णय. आणि कांद्याला भाव नसल्यानं नेवाशामध्ये शेतकऱ्याकडनं मोफत 1.5 टन कांदा वाटप करून करण्यात आलाय सरकारचा निषेध. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.